आगामी धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। भाजपच्या चाळीसगाव रोड येथील पक्ष कार्यालयात तब्बल 74 जागांसाठी 528 इच्छुकांच्या मुलाखती सध्या सुरू आहेत। या मुलाखती शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वाखाली घेतल्या जात असून प्रत्येक इच्छुकाची राजकीय पार्श्वभूमी, सामाजिक कामगिरी, पक्षनिष्ठा व मतदारसंघातील प्रभाव यांचा आढावा घेतला जात आहे। भाजपकडून शहरात झालेल्या विकास कामांमुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून त्यामुळेच इच्छुकांची संख्या लक्षणीय वाढल्याचा दावा पक्षनेत्यांकडून करण्यात येत आहे। ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाणार असून भाजप पुन्हा एकदा महापालिकेची सत्ता आपल्या हाती घेईल असा ठाम विश्वास पक्षपदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। सर्व इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ नेत्यांकडे अहवाल सादर केला जाणार असून त्यानंतरच अधिकृत उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे। मात्र इतक्या मोठ्या संख्येने इच्छुक असलेले उमेदवार, त्यातून पात्र उमेदवारांची निवड, जागा वाटपाचा तिढा आणि तिकीट वाटपानंतर नाराज उमेदवारांची मनधरणी, अपयशाचे आव्हान इत्यादी सर्व सोडवण्यात पक्षाची तारेवरची कसरत होणार असून यातून पक्ष कशा प्रकारे मार्ग काढतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे।